श्री स्वामी समर्थ. दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. दही भात उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोरीच्या खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्टा ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नारळ पूजन. सोमवार आणि एकादशी ह्या दिवसात नारळ फोडू नये, कारण या दिवसात देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायीला हाकलून लावू नये. गायीला अन्न आणि गूळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. प्राणीमात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याने पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात ताणलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे.